स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. आमदार अनिल बाबर म्हणाले, ही माझी शेवटची निवडणूक. यावेळी विधानसभेला त्यांचा आम्हाला पाठिंबा, पडळकरांचा पुनरुच्चार. आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा. गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप, विटा. आमदार अनिल बाबर शब्दाला जागणारे असतील तर ते येत्या विधानसभेला आम्हाला पाठिंबा देतील, असा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केला. विट्यात पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, पंकज दबडे, अनुसूचित जाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, राहुल मंडले, निलेश पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पडळकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील विसापूर मंडळातील 10 गावात जनसंपर्क अभियान राबवण्यात येतंय. या निमित्त ते बोलत होते. बघूयात यावेळी काय सांगण्यात आलंय पत्रकार परिषदेत. करगरीच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय या जिल्ह्याचे खासदार संजय काका, मी असेल, आमचे पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या माध्यमातून साखर वाटायचा कार्यक्रम झाला. आणि त्यामध्ये मी बोललो की 24ला या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साखर वाटतो हे आपण त्यावेळी बोललेलोच होतो. आदरणीय आमचे नेते राजेंद्र देशमुख आणि मी, आम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतोय, त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावा ही आमची समस्त जनतेची आणि भारतीय जनता पार्टीची सर्वांचीच इच्छा आहे. आणि मी ते कार्यक्रमामध्ये व्यक्त केली. आपले खानापूरचे युवा नेते पंकजभाई यांना जिल्हा सचिवपद, विटा प्रभारी, संदीप तात्या अनुसूचित जाती जमातीचं प्रदेशाध्यक्षपद इथं दिले. तर भविष्यात कशा प्रकारचा सपोर्ट नाही तर काय रणनीती राहील तुमची? आम्ही ह्यासाठी इथं पद दिलेली आहे की जिथं पंकजभाईच्या बाबतीत जर तुम्ही बघितले, चांगला कार्यकर्ता या विटा शहरामध्ये काम करतोय आणि या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं काम आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांना केलेलं आहे. संदीप तात्याच्या बाबतीत जर बोललं तर संदीप तात्या हे आमचे जुने मित्र आहेत. हे 2009 पासून आमच्या सोबत आहेत आणि त्यांचं अखंड महाराष्ट्रभर चांगलं काम आहे. ते चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे लोक राजकारणामध्ये उपस्थित होते त्यांना संधी द्यायचं आम्ही काम केलेलं आहे. तात्याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन चांगलं काम करायची संधी आम्ही तात्याला दिलेलं आहे आणि त्या संधीचं सोनं तात्या करतील. तात्या फक्त या मतदारसंघापुरतीच नाहीत तर अखंड महाराष्ट्रभर त्यांचं जाळ आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला त्यांची चांगल्या प्रकारची मदत होईल म्हणून आम्ही साऱ्यांनी इथल्या मतदारसंघातील नेत्यांनी आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी त्यांना मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि तात्या ती 100% जबाबदारी घेतलेली पार पाडते. नाही, मित्र पक्षाचे जर आमदार असले तर त्याला आम्ही मित्र पक्षाने त्यांना आमदार केले ना मागच्या वेळी. त्यामुळे कसं ठरलं होतं की 2024ला पडळकर साहेबांना अनिल भाऊनी मदत करायची. त्यामुळं 24ला अनिल भाऊ 100% शब्द पाळतील आणि आमदार पडळकर साहेबांना सपोर्ट करतील. त्यामुळे त्या समान आम्ही बोलतोय आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायला काहीच अडचण नाही. पक्ष वाढवायची जबाबदारी वरिष्ठांनी आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे पक्ष कसा वाढवायचे, आमची पार्टी कशी वाढवायचा हा आमचा प्रयत्न चाललेला आहे. प्रत्येक जण प्रयत्न करणारच ना आपली पार्टी वाढण्यासाठी. तसं आम्ही आता
त्यांना दिले ना मी संधी. काय अडचण नाही. 19ला आमचा एवढा कट्टर आमचा संघर्ष असताना तुम्ही साऱ्या डोळ्याने बघितला. आता इथं काय नवीन पत्रकार असतील जुने, आम्ही एवढा संघर्ष करत असताना आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सांगितलं काम करा, आम्ही केले ना. आता ह्या वेळेस आम्ही भाऊ फडणवीस साहेबांना सपोर्ट केला तर काहीच अडचण नाही. भाऊ जागणारे, शब्दाला जागणाऱ्या नेते, त्यामुळे आम्हाला मदत करतील अशी 100% अपेक्षा आहे. तिकीट वाटपाच्या वेळेला परिस्थिती कशी असेल त्यावेळी? नाही, त्यावेळीची काय परिस्थिती आहे त्यावेळी कळेल. आता खासदारकीचं इलेक्शन आहे, मोदी साहेबांना सपोर्ट करायसाठी आम्ही लोकसभेच्या इलेक्शनसाठी आम्ही करतोय. आता आमचं हेच टार्गेट आहे की मोदी साहेबांना जास्तीच्या सीट आपल्या महाराष्ट्र राज्यातून द्यायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. त्या पद्धतीने आमची व्यूहरचना चाललेली आहे. जे आमचे जे पदाधिकारी इथे सारे बसलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही काम चाललेलं आहे. लोकसभा झाल्यानंतर आपण विधानसभेचा प्रश्न आपण घेऊ. त्यावेळी नाही, लोकसभेचा उमेदवार आता कळेल ना, फायनल होईल की. असं काय आम्ही काही नाही. बरं का, इकडं आहे का, इथं स्टँडिंग आपले खासदार संजय काका आहेत आणि काकांच्या माध्यमातून आम्ही आता या मतदारसंघामध्ये म्हणजे सांगली लोकसभामध्ये आम्ही काम करतोय. काकांना तिकीट मिळणार हे मी तुम्हाला सांगितलं. नाही, ते आता वरिष्ठांना माहीत. मी एक बादल साहेब, मी एक छोटासा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा आणि एवढा मोठं मी बोलू शकत नाही. ते आपल्याला माहिती नाही, पण आमचं मत आहे की आम्हाला वाटतं संजय काकांना तिकीट मिळेल आणि काकांचं आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांचं काम करा. नमस्कार. आज आमचे संपूर्ण मतदारसंघ म्हणजे खानापूर, आटपाडी आणि विसापूरचे 21 गाव असा मतदारसंघ आहे. तर विसापूर सर्कलच्या 21 गावामध्ये आज गाव भेटीचा दौरा आयोजित केला होता. त्याचं कारण असं होतं की या मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब गेल्या महिन्यात त्यांची निवड झाली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही खानापूरमध्ये काम करतोय, आटपाडीमध्ये काम करतोय. पण विसापूर सर्कलमधल्या 21 गावामध्ये आमची भेट झाली नव्हती आणि निवडणूक प्रमुख साहेब आमचे झाल्यापासून आमचा दौरा पण झाला नव्हता साहेबांचा. तर आमचं असं ठरलं की त्या गावातील प्रमुख नेते मंडळींना भेटणे, संवाद साधणे, प्रमुख कार्यकर्ते त्यांना भेटणे, त्यांना संवाद साधणे. आता खानापूरमध्ये साहेबांनी आपल्या सभापती साहेबांनी दौरा केला, तिथल्या लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या, तिथं निधी दिला. तसंच आम्ही ठरवलं विसापूरचे जे 21 गाव आहेत त्याच्यामध्ये आज आमची 10-11 गावांची झालेले दौरा. त्याच्यामध्ये विजयनगर, पेड, नरसिंहवाडी, हातनोली, विसापूर, शिरगाव, चिखलगोठण, बोरगाव आणि लिंबू या प्रमुख गावामध्ये दौरा झाला. अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांचा होता. आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते मंडळी होते, भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते होते. खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स होता आणि तिथल्या अनेक लोकांच्या अडचणी आम्ही जाणून घेतल्या आणि हा सगळा अहवाल आज आम्ही तयार करून माननीय आमदार आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि त्याच्यावरती कारवाई ते पुढील 8-15 दिवसात ते करणार आहेत. एवढंच या ठिकाणी सांगण्यासाठी मी. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.